शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण फसवी आहे। त्याच्यात अनेक जाचकाठी आहेत। नवे तर आपल्याला कर्जमाफीच कशी देता येणार नाही ही सरकारची असणारी त्यामागची जी भूमिका आहे, या भूमिकेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानेच 7/12 कोरा करू, भारतीय जनता पक्षानेच कर्जमाफी करू अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि या महायुतीने या घोषणेच्या उपरांत ते सत्तेवर आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीच्या अनुषंगानं आमदार रोहितदादा पवार हे पांडुरंगाला साकडं घालत असताना उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। त्यांचं उपोषण अत्यंत रास्त आहे, कारण सरकार मूक बहिरं आंधळ आहे आणि ते जे बोलले तेही करायला ते तयार नाही। किंबहुना त्यातून पळवाट काढण्याकरता अत्यंत चुकीची कर्जमाफी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे या कर्जमाफीमध्ये संपूर्ण कर्जमाफी ही व्हावी, 7/12 कोरा करावा ही रोहित पवारांची मागणी अत्यंत रास्त आहे, योग्य आहे। आणि त्यांनी जो सत्याग्रहाचा जो मार्ग त्यांनी अवलंबला आहे तोही देखील समर्थनीय आहे। त्यामुळे रोहितदादा पवार यांच्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याकरता घेतलेली भूमिका जी आहे या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना, त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या मागण्यांना पूर्णतः आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबा देत आहोत।